तर पहा प्रश्न पहिला आहे, 19 जुलै 1969 साली देशातील प्रमुख किती बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले होते? मित्रांनो, हा जो प्रश्न आहे पहा, हा 2019च्या दौंड SRPF भरतीसाठी विचारण्यात आलेला प्रश्न आहे आणि यामध्ये आपण जवळपास जे काही प्रश्न घेतले आहेत हे सर्व स्पर्धा परीक्षेसाठी विचारण्यात येत आहेत. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, 14 बँक. लक्षात ठेवायचे मित्रांनो, 19 जुलै 1969 साली देशातील प्रमुख किती 14 बँक होत्या की ज्यांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलेलं आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे, आच लागणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता आहे? पहा, आच लागणे याचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, आच लागणेच त्याला आपण म्हणतो पहा झळ लागणे. पर्याय 3 आपलं उत्तर आहे. मित्रांनो, प्रश्नाचं उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे, म्हणजे एक प्रकारे आपली रिव्हिजन देखील होऊन जाईल. प्रश्न क्रमांक 3 आहे, बिटकॉइन या डिजिटल चलनाचा शोध खालीलपैकी कोणी लावला आहे? पहा, बिटकॉइन हे जे डिजिटल चलन आहे किंवा क्रिप्टोकरन्सी आहे याचा शोध कोणी लावला आहे? मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला करंट अफेअर्सवरती विचारण्यात आलेला प्रश्न होता. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, सातोशी नाकामोटो. लक्षात ठेवायचे, सातोशी नाकामोटो हे जे आहेत हे एक जपानी आहेत, म्हणजे जपानचे उद्योगपती आहेत. तर त्यांनी बिटकॉइन या चलनाचा शोध लावला आहे आणि बिटकॉइन हे जे आहे पहा डिजिटल चलन, त्यालाच आपण क्रिप्टोकरन्सी म्हणतो. पर्याय 1, सातोशी नाकामोटो. प्रश्न क्रमांक 4 आहे, अंगारमाळा या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? किंवा अंगारमाळा या पुस्तकाचे लेखन कोणी केले आहे? मित्रांनो, हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे पहा. 2019च्या भरतीसाठी आपल्याला हा 3 वेळा प्रश्न विचारण्यात आला आहे, म्हणजे 3 जिल्ह्यांच्या भरतीसाठी. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, तर शरद जोशी. लक्षात ठेवा मित्रांनो, शरद जोशी जे आहेत अंगारमाळा या पुस्तकाचे लेखक आहेत. पर्याय 2 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 5 आहे, इंडियन पिनल कोड त्यालाच आपण म्हणतो पहा भारतीय दंड संहिता किंवा IPC इंडियन पिनल कोड हे कोणत्या वर्षी संमत करण्यात आले आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 1860 साली. तर पहा मित्रांनो, जे IPC आहे हे 1860 साली संमत करण्यात आलं आहे. आपल्याला एक वर्षी प्रश्न थोडा अल्टरनेटिव्ह विचारला होता, IPC याचा फुल फॉर्म आपल्याला विचारला होता. तर पहा, इंडियन पिनल कोड म्हणजेच IPC. पर्याय 3, 1860 साली संमत करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 6 आहे, टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या बोर्गोहेन हिने कोणत्या क्रीडा प्रकारात कांस्य पदक मिळवलं आहे? पहा मित्रांनो, जे ऑलिम्पिक टोकियो 2021चं झालेलं आहे यामध्ये भारताच्या बोर्गोहेन हिने कोणत्या क्रीडा प्रकारामध्ये कांस्य पदक मिळवलेलं आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, तर बॉक्सिंगमध्ये. टोकियो ऑलिम्पिक 2021च्या बॉक्सिंगमध्ये भारताची जी बोर्गोहेन आहे हिने बॉक्सिंग क्रीडा प्रकारामध्ये कांस्य पदक जे आहे हे पटकावलेलं आहे. पर्याय 4 आपलं उत्तर आहे. या ठिकाणी पहा, आपल्याला अल्टरनेट प्रश्न असा विचारण्यात आला होता, मीराबाई चानू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? हा देखील प्रश्न आपल्याला इम्पॉर्टंट असणार आहे. प्रश्न 7 आहे, भारतीय पुरुष हॉकी संघाचे सध्याचे गोलकीपर कोण आहेत? पहा, भारतीय पुरुष हॉकी संघ याचे सध्याचे गोलकीपर कोण आहेत? कारण हा प्रश्न आपल्याला 2019 मध्ये विचारण्यात आलेला आहे मित्रांनो. जर तुम्ही नंतर हा प्रश्न जर पाहिला कधी, तर यावर तुम्हाला अपडेट मिळू शकतं नवीन गोलकीपर. पण सध्या भारताचे हॉकी संघाचं गोलकीपर कोण आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, PR श्रीजस हे जे आहेत हे सध्याच्या हॉकी संघाच्या आपल्या भारताच्या गोलकीपर आहेत. पर्याय 3 आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8 आहे, मानसशास्त्राचा संबंध वर्तनाशी तर पुरातत्वशास्त्राचा संबंध कशाशी आहे? पहा मित्रांनो, या ठिकाणी जशाच तसे असा प्रश्न विचारलेला आहे. मानसशास्त्र जसे संबंध असतो त्याचा वर्तन आपल्यासाठी आणि पुरातत्व विभागाचा संबंध कशासाठी येईल? याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4, जुन्या संरचना ज्या आहेत याच्या संबंधित येतं पुरातत्व विभाग. पर्याय 4 आपलं उत्तर आहे. प्रश्न 9 आहे, मीराबाई चानू ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे? पहा, आत्ताच मित्रांनो आपण सांगितल्याप्रमाणे मीराबाई चानू ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे, कारण हा प्रश्न आपल्याला 3 वेळा 2019च्याच भरतीसाठी विचारण्यात आला आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1, वेट लिफ्टिंगच्या खेळाशी संबंधित आहेत मीराबाई चानू. पर्याय 1 आपलं योग्य उत्तर आहे. तर मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे की या काळामध्ये जॉब शोधणं खूप अवघड झालं आहे. जर तुम्हाला एक परीक्षा देऊन जॉब मिळत असेल तर काय होईल? अशीच परीक्षा देऊन निशा, सार्थक आणि शुभम यांच्यासारखे अनेक विद्यार्थी यांना जॉब मिळाला आहे. हे सर्व विद्यार्थी री-लेवलचे विद्यार्थी आहेत आणि प्रत्येकाची एक वेगळीच गोष्ट आहे. निशा यांनी त्यांचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर 10 वर्षांनी री-लेवलवरून बिझनेस डेव्हलपमेंटमध्ये त्यांनी करिअर सुरू केलं. तसेच सार्थकने आपलं शिक्षण पूर्ण करून सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये आपलं करिअर सुरू केलं आहे. तसेच शुभमने UPSCची तयारी करत असतानाच री-लेवलवर एक परीक्षा देऊन प्रॉडक्ट मॅनेजरमध्ये स्वतः करिअर सुरू केलं. स्विगी, क्रेड, ओला अशा प्रकारच्या कंपन्या री-लेवल मार्फत कॅन्डिडेट हायर करत आहेत.
तसेच री-लेवल निवडल्या गेलेल्या लोकांसाठी भरपूर गिफ्टसुद्धा देत आहे. त्यामध्ये प्रत्येक महिन्यात टॉप 3 लोकांना ॲपल, मॅकबुक अशा प्रकारचे विविध गिफ्ट दिले जातात. री-लेवलने आतापर्यंत 30 करोड रुपयांची नोकरी लोकांना देऊ केली आहे आणि शेवटच्या महिन्यात 36 लाख रुपयांची नोकरी री-लेवलने दिली आहे. आणि नुकत्याच री-लेवलने 5 नवीन टेस्ट सुरू केल्या आहेत, ज्यामध्ये ग्राफिक डिझाईन, फायनान्स, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. आणि आपण आता री-लेवलवर 18 वेगवेगळ्या प्रकारात परीक्षा देऊ शकतो आणि जॉब मिळवू शकतो. जर तुम्हीही अशाच प्रकारचा जॉब शोधत असाल तर री-लेवलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. री-लेवलवर जाऊन लगेच साइन अप करा. फक्त तुमच्याकडे स्किल असल्या पाहिजेत. प्रश्न 10वा आहे, महाकवी भवभूती यांचे जन्मस्थान गोंदिया जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात आहे? मित्रांनो, गोंदियासाठी हा प्रश्न विचारण्यात आला आहे. पहा, गोंदिया SRPF हा प्रश्न देखील महत्त्वाचा प्रश्न होता. तर महाकवी भवभूती यांचे जन्मस्थान गोंदिया जिल्ह्यात आहे. ते कोणत्या तालुक्यात असणार आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, गोंदिया जिल्ह्यातील आमगाव या तालुक्यात त्यांचं जन्मस्थान आहे. कोणाचं? महाकवी भवभूती. पर्याय 1 आमगाव उत्तर आहे. प्रश्न 11वा आहे, प्रकाशे हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, तर नंदुरबार या जिल्ह्यामध्ये आहे पहा प्रकाशे हे तीर्थक्षेत्र. पर्याय क्रमांक 3 नंदुरबार. प्रश्न 12 आहे, पाणी पंचायत ही संकल्पना कोणी विकसित केली? पहा, पाणी पंचायत ही जी संकल्पना आहे ही कोणी विकसित केली? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विलासराव साळुंके यांनी संकल्पना ही अस्तित्वात आणली होती, पाणी संकल्पना किंवा पाणी पंचायत. पर्याय 2 योग्य उत्तर आहे, विलासराव साळुंके. प्रश्न क्रमांक 13 आहे, पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करावयास किती काळ लागतो? पहा, पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा जर मारायचा असेल तर किती वेळ लागतो? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 365 दिवस. पहा मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे हा देखील. तर पृथ्वीला सूर्याभोवती जर एक प्रदक्षिणा मारायचा असेल तर 365 दिवस लागतात आणि पृथ्वीला जर स्वतःभोवती जर मारायचा म्हटलं तर 24 तास लागतात. लक्षात ठेवायचे, पृथ्वी जर स्वतःभोवती जर प्रदक्षिणा मारत असेल तर पृथ्वीला 24 तास लागतात आणि सूर्याभोवती मारण्यासाठी 365 दिवस लागतात, म्हणजेच 1 वर्ष लागतं. पर्याय 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न 14 आहे, अँटिलिया या प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर कोणती स्फोटके ठेवण्यात आली होती? पहा, अँटिलिया हे जे त्यांचं मुकेश अंबानीचं घर आहे आणि मुकेश अंबानी भारतातील आपल्या सर्वोच्च एक उद्योगपती आहेत, यांच्या घराबाहेर कोणती स्फोटके ठेवण्यात आली होती? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, तर जिलेटिन हे जे आहे, जिलेटिन लक्षात ठेवायचे की एक स्फोटक आहे आणि हे मुकेश अंबानीच्या घराबाहेर ठेवण्यात आलं होतं नुकतंच. त्यामुळे करंट अफेअर्सवरचा हा प्रश्न महत्त्वाचा आहे. पर्याय क्रमांक 2 जिलेटिन. प्रश्न 15 आहे, खालीलपैकी कोणत्या दिवशी पोलीस स्मृतिदिन पाळण्यात जातो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, तर 21 ऑक्टोबर हा जो दिवस आहे या दिवशी पोलीस स्मृतिदिन हा पाळला जातो. पर्याय 2 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16 आहे, भारतामध्ये कोरोना व्हायरस इन्फेक्शन रोखण्यासाठी कोणते केमिकल फवारले जात होते? पहा मित्रांनो, आपल्या भारतामध्ये कोरोना व्हायरसचं जे संकट होतं त्या संकटाला किंवा कोरोना व्हायरसला इन्फेक्शनपासून रोखण्यासाठी कोणतं केमिकल फवारलं जायचं? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सोडियम हायपोक्लोराईड हे जे केमिकल आहे हे फवारलं जात होतं. कशासाठी? कोरोना व्हायरसचं इन्फेक्शन न होण्यासाठी. लक्षात ठेवा, सोडियम हायपोक्लोराईड. पर्याय 4 आपलं उत्तर आहे. प्रश्न 17 आहे, भारताच्या राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ खालीलपैकी कोण देतो? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, तर सरन्यायाधीश हे जे आहेत हे आपल्या भारताच्या राष्ट्रपतींना पद आणि त्यांची गोपनीयता याची शपथ देतात, सरन्यायाधीश. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर आहे. राष्ट्रपतींना शपथ देण्याचा कोण देतो? तर सरन्यायाधीश. पर्याय 3. पहा, यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18, राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था कोणत्या ठिकाणी आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, तर पुणे या ठिकाणी आहे राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था. पर्याय 3 पुणे. प्रश्न 19 आहे, फ्लामो अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? पहा, फ्लामो अभयारण्य हे कोणत्या राज्यामध्ये आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, तर झारखंड या राज्यामध्ये येतं पहा फ्लामो अभयारण्य. पर्याय 1 आपलं उत्तर आहे. प्रश्न 20 आहे, पुण्याजवळ हिंगणे या ठिकाणी अनाथ बालिकाश्रम खालीलपैकी कोणी सुरू केले? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, तर महर्षी कर्वे यांनी पुण्याजवळ हिंगणे या ठिकाणी पहा अनाथ बालिकाश्रम सुरू केलं होतं, महर्षी कर्वे यांनी. पर्याय 3 आपलं उत्तर आहे. प्रश्न 21 आहे, फुटबॉल खेळातील युरो कप 2020चा विजेता संघ कोणता आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, तर इटली हा जो देश आहे हा फुटबॉल खेळातील पहा युरो कप, लक्षात ठेवा युरो कप जो झाला आहे 2020ला या वर्षीचा विजेता संघ आहे पहा इटली. पर्याय 4 उत्तर आहे.
प्रश्न 22 आहे, नतुला खिंड खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? पहा, नतुला खिंड कोणत्या राज्यात येते? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 तर सिक्कीम या राज्यामध्ये आहे नतुला खिंड. मित्रांनो, हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. SRPF दौंड या भरतीसाठी विचारण्यात आलेला प्रश्न आहे. प्रश्न 23 आहे, हापूस हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे? पहा, हापूस शब्द जो आहे हा कोणत्या भाषेमधून मराठी भाषेत आला आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तर पोर्तुगीज या भाषेतून हा शब्द आलेला आहे. लक्षात ठेवायचं आहे, हापूस हा जो शब्द आहे हा पोर्तुगीज भाषेतून आपल्या मराठी भाषेमध्ये रूढ झालेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 पोर्तुगीज योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न 24 आहे, जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? पहा, जागतिक आरोग्य संघटना वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजेच WHO याचं जे मुख्यालय आहे ते कोणत्या ठिकाणी आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तर जिनिव्हा या ठिकाणी आहे जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय. पर्याय 3 आपलं उत्तर आहे. प्रश्न 24 प्रश्न क्रमांक 25 आहे, महाराष्ट्र राज्यात राज्य राखीव पोलीस बल प्रशिक्षण केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तर नानवीज. लक्षात ठेवा, नानवीज हे गाव आहे या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्या राज्य राखीव पोलीस बल प्रशिक्षण केंद्र आहे नानवीजला. पर्याय 4 उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26 आहे, नेपाळ या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? पहा मित्रांनो, गेल्या व्हिडिओमध्ये आपल्याला नेपाळ देशाचे पंतप्रधान विचारलं होतं. यामध्ये नेपाळची आपल्याला राजधानी विचारलं आहे. तर नेपाळची राजधानी लक्षात ठेवा पर्याय क्रमांक 2 काठमांडू ही जी आहे ही नेपाळची राजधानी येते. पर्याय 2 योग्य उत्तर आहे. प्रश्न 27 आहे, सावरपाडा एक्सप्रेस या नावाने कोणाला संबोधले जाते? किंवा सावरपाडा एक्सप्रेस हे जे टोपण नाव आहे हे कोणत्या खेळाडूचं आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तर कविता राऊत यांना सावरपाडा एक्सप्रेस या नावाने देखील ओळखलं जातं. पर्याय 1 आपलं योग्य उत्तर आहे कविता राऊत. प्रश्न क्रमांक 28 आहे, कुटुंब कल्याण कार्यक्रम खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला? पहा, कुटुंब कल्याण कार्यक्रम कोणत्या वर्षी सुरू झाला? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 1952 या वर्षी आपल्या देशामध्ये पहा कुटुंब कल्याण कार्यक्रम हा सुरू करण्यात आलेला आहे. पर्याय 2 1952. प्रश्न 29 आहे, युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया याची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? पहा, युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया याची स्थापना कधी झाली? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तर 1964. लक्षात ठेवा, 1964 या वर्षी आपल्या भारतामध्ये युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आलेली आहे. पर्याय 3 आपलं योग्य उत्तर आहे 1964 वर्षी. प्रश्न 30 आहे पहा, जगातील सर्वाधिक कोळसा निर्यात करणारा देश खालीलपैकी कोणता आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ऑस्ट्रेलिया. हा जो देश आहे हा जगातील सर्वाधिक कोळसा निर्यात करणारा देश ठरलेला आहे. पर्याय 3 ऑस्ट्रेलिया योग्य उत्तर आहे. तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, महाराष्ट्राची कोकण किनारपट्टी कोणत्या नावाने ओळखली जाते? मित्रांनो, प्रश्नाचं उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये कमेंट करून प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. महाराष्ट्राची किनारपट्टी कोणत्या नावाने ओळखली जाते? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 तर कोकण किनारपट्टी असं हे महाराष्ट्राच्या किनारपट्टीला म्हटलं जातं. पहा, महाराष्ट्राची किनारपट्टी कोणत्या नावाने ओळखली जाते? कोकण किनारपट्टी. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे, खालीलपैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही? पहा, या ठिकाणी नाही असा शब्द आलेला आहे. मित्रांनो, सांगायचं आहे आपल्याला की खालीलपैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ येत नाही? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नवी मुंबई या ठिकाणी. तर पहा, औरंगाबाद, नागपूर आणि पणजी या तीनही ठिकाणी खंडपीठ आहे. फक्त नवी मुंबई या ठिकाणी खंडपीठ येत नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे, आर्य महिला समाज स्त्री सुधारणेकरिता डॅश यांनी स्थापना केली आहे? किंवा आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली आहे? मित्रांनो, प्रश्न इम्पॉर्टंट आहे. पहा, 3 वर्ष आपल्याला बॅक टू बॅक हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. याचं उत्तर आहे पहा पंडिता रमाबाई. पर्याय क्रमांक 2 पंडिता रमाबाई यांनी आर्य महिला समाज याची स्थापना केली आहे. आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली आहे? तर पंडिता रमाबाई. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 14 आहे, उच्च दर्जाचे लोखंड त्याला आपण स्टील म्हणतो. पहा, निर्मितीसाठी कोणता धातू वापरला जातो? पहा, स्टीलची निर्मिती करण्यासाठी कोणता धातू वापरला जातो? मित्रांनो, हा प्रश्न इम्पॉर्टंट प्रश्न आहे. पहा, भूगोलावर हा प्रश्न विचारला जातो. हाच प्रश्न आपल्याला विज्ञानमध्ये सुद्धा प्रश्न आलेला आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 तर मॅंगनीज. लक्षात ठेवायचे मित्रांनो, उच्च दर्जाचे लोखंड निर्मितीसाठी कशाचा? मॅंगनीजचा वापर केला जातो. मॅंगनीज. पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न 5 आहे, आहारात लोह खनिजाचे प्रमाण कमी असल्यास कोणता आजार होतो? पहा, आपल्या आहारामध्ये जर लोह खनिज म्हणजे जर आयर्न जर कमी पडलं तर आपल्याला कोणता आजार होण्याचा धोका असतो?
याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 तर ॲनिमिया हा जो आजार आहे हा आजार आपल्याला शरीरामध्ये आयर्न कमी पडल्याच्या मुळे होणारा आजार आहे ॲनिमिया. पर्याय क्रमांक 3 तर पहा आहारात लोह खनिजाचे प्रमाण कमी पडल्यामुळे आपल्याला ॲनिमिया आजार होऊ शकतो. पर्याय 3 उत्तर आहे. प्रश्न 6वा आहे 2 शब्द किंवा 2 वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दाला डॅश अव्यय असे म्हटले जाते. मित्रांनो मराठी व्याकरणावरील हा प्रश्न आलेला आहे पहा, कारण हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आला आहे 2019च्या पोलीस भरतीसाठी. 2 शब्द किंवा 2 वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दाला डॅश अव्यय असं म्हटलं जातं. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 त्याला उभयान्वयी अव्यय असं म्हटलं जातं. लक्षात ठेवायचे पर्याय 3 आपलं उत्तर आहे उभयान्वयी अव्यय. प्रश्न 7वा आहे विद्यापीठ कायदा कोणत्या कमिशनच्या शिफारशीवर आधारित आहे. पहा विद्यापीठ कायदा जो आहे लक्षात ठेवा मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे हा देखील. विद्यापीठ कायदा कोणत्या कमिशनच्या शिफारशीवर आधारित आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर रॅली कमिशन जे आहे याच्या आधारावरती आहे विद्यापीठ कायदा. कोणतं रॅली कमिशनच्या शिफारशीवर आधारित आहे विद्यापीठ कायदा. पर्याय 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न 8वा आहे बेकायदेशीर अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षण होण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे कोणत्या घटनात्मक तरतुदीनुसार दाद मागता येते. मित्रांनो प्रश्न महत्त्वाचा आहे आणि हा प्रश्न जो आहे हा प्रॉपरपणे पोलीस विभागाशी संबंधित प्रश्न आहे. पहा पोलीस विभागावर आधारित महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण हा प्रश्न आपल्याला 2019 मध्ये विचारण्यात आलेला आहे. बेकायदेशीर अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षण करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे कोणत्या घटनात्मक तरतुदीनुसार दाद मागता येते. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 त्याला हेबियस कॉर्पस असं म्हटलं जातं. लक्षात ठेवायचे हेबियस कॉर्पसवर आपण पूर्णपणे एक डिटेलमध्ये व्हिडिओ घेणार आहोत लवकरच. पर्याय 4 योग्य उत्तर आहे. प्रश्न 9वा आहे आळस या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे. पहा आळस शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 उत्साह हा जो शब्द आहे याला विरुद्धार्थी शब्द आहे पहा आळस. मित्रांनो यापूर्वी आपण जवळपास 100पेक्षा जास्त विरुद्धार्थी शब्द घेतलेले आहेत. त्याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, त्या ठिकाणी जाऊन विरुद्धार्थी शब्द पाहायचे आहेत, कारण त्याचपैकी आपल्याला जवळपास 2 ते 3 प्रश्न हे नेहमी विचारले जातात विरुद्धार्थी आणि समानार्थी शब्दावरती. समानार्थी 100 आणि विरुद्धार्थी 100 असे दोन्ही प्रश्न आपण व्हिडिओ घेतलेले आहेत, त्याच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. प्रश्न 10वा आहे मेरी कॉम ही भारतीय खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे. पहा मेरी कॉम ही जी खेळाडू आहे ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 तर बॉक्सिंग या खेळाशी संबंधित आहे. पहा बॉक्सिंग खेळाशी संबंधित आहे पहा मेरी कॉम. जर वेटलिफ्टिंगमध्ये जर आलं तर आपल्याला पर्यायमध्ये पहा मीराबाई चानू असं येऊ शकतं. वेटलिफ्टिंगमध्ये मीराबाई चानू. लक्षात ठेवा या ठिकाणी टेबल टेनिस दिला आहे. फक्त टेनिसमध्ये जर विचारलं आपल्याला तर यामध्ये पहा सानिया मिर्झा देखील हे नाव येऊ शकतं. सानिया मिर्झा टेनिसमध्ये. लक्षात ठेवायचे टेबल टेनिस एक्स्ट्रा आहे. पर्याय क्रमांक 3 मेरी कॉम ही ज्या आहेत ह्या बॉक्सिंग खेळाशी संबंधित आहेत. प्रश्न 11 आहे संस्कृतमधून मराठीत जसेच्या तसे आलेल्या शब्दांना काय म्हटले जाते. मित्रांनो प्रश्न इम्पॉर्टंट आहे पहा. संस्कृतमधून जे शब्द मराठीत आले जशाच तसे त्यांच्यात कोणताही बदल नाही झालेला आणि ते शब्द मराठी भाषेत आलेत अशा शब्दांना काय म्हणतात. उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 त्याला तत्सम शब्द असं म्हटलं जातं. पहा तत्सम शब्द म्हणजे काय. संस्कृतमधील जे शब्द आहेत ते मराठीत जशाच तसे आलेले आहेत त्यांना तत्सम शब्द म्हणतात. मराठी व्याकरणावर हा महत्त्वाचा प्रश्न होता. पर्याय 1 आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न 12वा आहे महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे. पहा महाराष्ट्र राज्य. लक्षात ठेवायचे महाराष्ट्र राज्याच्या कोणत्या उत्तर बॉर्डरवर कोणता डोंगर आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 तर सातपुडा जी पर्वतरांग आहे पहा सातपुडा पर्वतरांग ही जी आहे ही आपल्या राज्याच्या उत्तर सीमेवरती आहे. पर्याय 2 योग्य उत्तर आहे सातपुडा पर्वत. प्रश्न 13 आहे भामरागड टेकड्या खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहेत. पहा या ठिकाणी ठिकाणीच्या ऐवजी आपल्याला जिल्हा हा शब्द महत्त्वाचा आहे. पहा कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहेत. उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 4 तर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये येतात. पहा भामरागड टेकड्या. पहा भामरागड टेकड्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये. पर्याय 4 योग्य उत्तर आहे. प्रश्न 14 आहे अमोनियाचे रूपांतर नायट्रेट रूपामध्ये होण्यासाठी सूक्ष्मजीव प्रक्रियेला काय म्हटले जाते. पहा जो अमोनिया आहे अमोनियाचं रूपांतर. लक्षात ठेवा अमोनियाचं रूपांतर नायट्रेट रूपामध्ये होण्यासाठी जी प्रक्रिया आहे सूक्ष्मजीव प्रक्रिया त्याला काय म्हटलं जातं. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 त्याला नत्रीकरण असं म्हटलं जातं. लक्षात ठेवायचे नत्रीकरण कशाला म्हटलं जातं की अमोनियाचं रूपांतर नायट्रेट रूपामध्ये करण्यासाठी जी सूक्ष्मजीव प्रक्रिया आहे त्याला नत्रीकरण म्हणतात. पर्याय 1 योग्य उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक 15 आहे. 1789 मध्ये सुरू झालेले मुंबई प्रांतातील पहिले वृत्तपत्र खालीलपैकी कोणते आहे? पहा, कधी 1789 या साली सुरू झालेलं मुंबई प्रांतातील पहिलं वृत्तपत्र कोणतं आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 बॉम्बे हेराल्ड. हे जे वृत्तपत्र आहे लक्षात ठेवायचे, बॉम्बे हेराल्ड हे जे आहे एक वृत्तपत्र आहे आणि हे 1789 या वर्षी मुंबई प्रांतामध्ये सुरू झालेलं पहिलं वृत्तपत्र आहे. लक्षात ठेवायचे, पहिलं वृत्तपत्र आहे बॉम्बे हेराल्ड. कशामधील? मुंबई प्रांतामधील. पर्याय 4 आपलं उत्तर आहे. प्रश्न 16 आहे. देशातील कायद्यांची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था खालीलपैकी कोणती आहे? पहा, भारत देशातील कायद्याची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था कोणती आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, त्याला संसद असं म्हटलं जातं. लक्षात ठेवायचंय, संसद ही अशी संस्था आहे आपल्या देशातील जी कायद्याची निर्मिती करते. पर्याय 3 योग्य उत्तर आहे, संसद. प्रश्न क्रमांक 17 आहे. भारतीय राज्यघटनेचे कलम 51 कशाशी संबंधित आहे? पहा, कलम 51 कोणत्या घटकाशी संबंधित आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, तर मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहे. पहा, कलम 51 पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे, मूलभूत कर्तव्य. प्रश्न 18 आहे. माहिती तंत्रज्ञान संदर्भाने P2P, पहा P2P या संबोधनाचा योग्य अर्थ काय होतो? पहा, P2P चा अर्थ काय आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 पेअर टू पेअर. लक्षात ठेवायचे मित्रांनो, पेअर टू पेअर हे जो आहे हा P2P चा अर्थ होतो. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न 19 आहे. ऑलिव्ह रिडले ही कशाची जात आहे? पहा, या ठिकाणी आपल्याला काही प्राणी दिले आहेत, तर प्राण्यापैकी एक जात आहे. पहा, त्या जातीचं नाव आहे ऑलिव्ह रिडले. ही कोणत्या प्राण्याची जात आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, तर कासव. लक्षात ठेवायचे मित्रांनो, कासव या प्राण्याची जात आहे पहा ऑलिव्ह रिडले. पर्याय 2 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20 आहे. नामाचा उच्चार पुन्हा होऊ नये म्हणून नामाऐवजी, पहा मित्रांनो या ठिकाणी ऐवजी असा शब्द आहे, लक्षात ठेवायचे. नामाचा उच्चार पुन्हा होऊ नये म्हणून नामाऐवजी येणाऱ्या विकारी शब्दाला काय म्हटले जाते? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, त्याला सर्वनाम असं म्हटलं जातं. पहा, सर्वनामाची व्याख्या काय आहे? नामाचा उच्चार किंवा नामाऐवजी येणाऱ्या वापरल्या जाणाऱ्या शब्दाला आपण सर्वनाम म्हणत असतो. पर्याय 2 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21 आहे. मराठी भाषेचे लेखन कोणत्या लिपीमध्ये केले जाते? पहा, मराठी भाषा याचं जे लेखन आहे हे कोणत्या लिपीत केलं जातं? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 देवनागरी लिपी. लक्षात ठेवायचे, देवनागरी ही जी आहे ही एक लिपी आहे. ब्राह्मी ही जी आहे पहा ही एक लिपी आहे. मराठी आणि हिंदी या दोन्ही आहेत त्या भाषा आहेत. लक्षात ठेवायचे, भाषा आणि लिपी वेगवेगळं आहे. तर मराठी भाषेचं लेखन हे जे आहे हे देवनागरीमध्ये करण्यात येतं. पर्याय 4 उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22 आहे. भारताच्या नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांच्या नियुक्ती कोणाद्वारे केल्या जातात? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1, तर राष्ट्रपती यांच्याद्वारे. लक्षात ठेवायचे मित्रांनो, भारताच्या नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांच्या ज्या नियुक्त्या आहेत म्हणजे त्यांच्या नेमणुका ज्या आहेत ह्या राष्ट्रपती म्हणजेच पहा प्रेसिडेंट यांच्याकडून केल्या जातात. पर्याय 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न 23 आहे. डोळा या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता आहे? पहा, डोळ्याचा समानार्थी शब्द नसलेला. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 दृश्य. लक्षात ठेवा, अक्ष, चक्षु आणि लोचन हे तिन्ही शब्द जे आहेत हे डोळा या शब्दाला समानार्थी शब्द आहेत. त्यापैकी दृश्य हा जो आहे हा समानार्थी शब्द येत नाही. पर्याय 4 योग्य उत्तर आहे. प्रश्न 24 आहे. मादक पदार्थाच्या सेवनाने प्रामुख्याने कशावर घातक परिणाम होतात? पहा, मादक पदार्थाच्या सेवनाने प्रामुख्याने कशावरती आपल्या परिणाम होतात? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1, तर मज्जासंस्थेवरती आपल्या परिणाम होत असतात. कशाचे? मादक पदार्थाचं सेवन केल्यामुळे मज्जासंस्थेवर आपल्या घातक परिणाम होतात. पर्याय 1 आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न 25 आहे. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला ज्वारीचे कोठार असे म्हटले जाते? पहा मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा आहे. ज्वारीचे कोठार कोणत्या जिल्ह्याला म्हणतात? पहा, ज्वारीचे कोठार कोणत्या जिल्ह्याला म्हटलं जातं? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, तर सोलापूर या जिल्ह्याला ज्वारीच्या कोठार या नावानं ओळखलं जातं. पर्याय 2 आपलं उत्तर आहे. प्रश्न 26 आहे. चंपारण्य येथील शेतकऱ्यांचा लढा कोणत्या पिकाशी संबंधित होता? पहा, चंपारण्य या ठिकाणी एक लढा झाला होता, तर त्या लढा जो आहे हा शेतकऱ्यांचा लढा होता, तर तो कोणत्या पिकाशी निगडीत होता आपल्याला सांगायचं आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, तर नीळ या पिकाशी संबंधित होता. पहा, चंपारण्यमधील शेतकऱ्यांचा लढा. पर्याय 3 आपलं योग्य उत्तर आहे.
प्रश्न 27 आहे, प्रगतीसाठी धडपडणारा या शब्दसमूहासाठी योग्य शब्द कोणता आहे? पहा, प्रगतीसाठी धडपडणारा याला योग्य शब्द कोणता असेल? उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 4, त्याला होतकरू हा जो शब्द आहे हा योग्य आहे. लक्षात ठेवायचे, प्रगतीसाठी धडपडणारा त्याला काय म्हटलं जातं? होतकरू. पर्याय 4 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 28 आहे, जगातील सर्वाधिक थोरियमचे साठे कोणत्या देशात आहेत? पहा, जगातील सर्वात जास्त थोरियमचे साठे कोणत्या देशात आढळतात? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, तर भारत. पहा, इंडिया म्हणजे भारत या देशामध्ये सर्वात जास्त थोरियमचे साठे आहेत. पर्याय 2 आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न 29 आहे, मुस्लिम लीगची स्थापना कोणत्या ठिकाणी झाली आहे? पहा मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा आहे. मुस्लिम लीगची स्थापना कोणत्या ठिकाणी झाली? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, तर ढाका या ठिकाणी झालेली आहे मुस्लिम लीगची स्थापना. पहा, मुस्लिम लीग याची जी स्थापना आहे ही ढाकामध्ये झालेली आहे. पर्याय 3 आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न 30 आहे, पहा, महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या शहरात पोलीस आयुक्तालय नाही? लक्षात ठेवायचे, 2019चा लेटेस्ट असा प्रश्न आहे. पहा, महाराष्ट्रातील असं खालीलपैकी कोणतं पोलीस शहर आहे? महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या शहरात पोलीस आयुक्तालय नाही? आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, तर उस्मानाबादमध्ये पोलीस आयुक्तालय येत नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर होणार आहे.